सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर वन विभागाचा छापा। बीडच्या शिरूर शहराजवळील झापेवाडी परिसरात आहे सतीश भोसले उर्फ खोक्या यांचे घर। वन्यजीवांचे मांस आणि शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त, हरण आणि अन्य वन्यजीव पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे, सापळे आणि धारदार शस्त्रे आढळले। खोक्यावर तब्बल 200 हरणांच्या शिकारीचा आरोप। बीडच्या वन विभागाला उशिरा आलेली जागरूकता, जिल्हा वन अधिकारी आणि वन विभागाच्या 40 कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। काही प्राण्यांचे अवशेष आढळून आलेले आहेत, तसेच प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे, तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे अशा काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत। ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत। ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। आणि जे आम्हाला मांस वगैरे ज्या सापडलेले आहेत, त्या वस्तू ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरचं पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत। तो अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे सर? आता ते पाठवल्यानंतर तिथून आम्ही लवकरात लवकर तो पाठपुरावा करून अहवाल प्राप्त करून घेणार आहोत। अंदाजे येत नाही सांगता येणार, कारण ते वाळवलेलं मांस होतं। साधारणतः तरी 1 महिनाभरापूर्वीचं असू शकते, परंतु आता ते कोणत्या प्राण्याचे आम्ही आता नाही सांगू शकणार, कारण ते वाळवलेलं मांस असल्यामुळे ते आम्हाला डिफाईन नाही करता येणार की ते कशा प्रकारचे असल्याची बातमी कळाली। त्या अनुषंगाने आम्ही आज इथं छापा टाकला आहे। त्या छाप्यामध्ये आम्हाला त्या विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे मांस सापडले, तसं त्याला पकडण्यासाठी जाळे, सापळे सापडले तर। आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र त्याच काही अतिक्रमणधारक जे आहेत त्याचं आम्ही आता अतिक्रमण काढत आहोत।